माझ्यासाठी समद्यांनी समद काय केलं, तरी बी मला सत्य का नाही समजलं. म्या कुठं कमी पडले. आता तर देव आणि देवी उद्या जाणार आहेत. म्हणजे ह्या मोर मला वाट दावायला कुणीच नाही. काय बी झालं तरी मला म्या कोण हाय हे कळायाच हो. आता दुसरी कुठली बी इच्छा नाही राहिली. देवा, आजपासून तुम्ही माझ्या समद्या इच्छा पुऱ्या केल्या. मग आता अजून एवढी एकच इच्छा पुरी करायची. देवी, अहो माझ्यासारख्या भक्ताला तुम्ही कुठल्या कुठं नेऊन बसवलं. महादेवन पार्वती देवी यांच्यामध्ये आजपासून कोणी बी आलं नव्हतं. तुम्ही मला यांची बायको होण्याचा मान मिळवून दिला आणि मी तुमच्या संग भांडत आले. तुमचं दुःख नाही समजलं मला. अहो एवढं समज केलं तुम्ही माझ्यासाठी. मग आता बी मला आशीर्वाद द्या. अन्य कोण आहे हे मला कळू द्यायचे. नाहीतर माझ्या जन्माला काय बी अर्थ नाही बघा. असं का केलं देवा? कारण ह्या जन्मात तुम्हाला स्वतःला शोधावे लागले. अत्यंत खडतर अशा परिस्थितीतून तुम्हाला जावे लागले. अत्यंत कठोर अशी साधना तुम्हाला करावी लागली. आणि ही म्हणजे देखील एक फार मोठी तपश्चर्याच होती. भविष्यात लोकांना राग द्वेष हा किती अनठाई आहे हे या निमित्ताने कळेल. आणि त्याच बरोबर ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्याही आयुष्यात येत नाही हे देखील समजेल. हे सर्व काही पूर्वजन्म आणि पूर्वकर्म ह्याच्याशी जोडलेले आहे. तेव्हा या साऱ्याचा स्वीकार करून प्रेममय होणे हेच प्रत्येकाचे अंतिम ध्येय असायला हवे.
बानू, असा क्षण येईल जेव्हा तुझे सगळे प्रश्न विरून जातील. तू शांततेच्या, आनंदाच्या, भक्तीच्या शिखरावर असशील. पण आता तू माझ्यासोबत शिवलोकात येऊ शकतेस, कारण तिथे निवास करण्यासाठी जी योग्यता लागते ती तू प्राप्त केली आहेस. यात विचार करण्यासारखं काय आहे बानू? देवी, मी दासी होते, पर तुम्हीच मला हात आणून ठेवला आहे. आता मला अजून काय बी नका. माझ्या समध्या इच्छा पुऱ्या झाल्या आहेत बघ. पण पायथ्याशी तुम्ही मला जे स्थान दिलं आहे ते शिवलोकासारखंच आहे. असं काय करतेस बानू? ज्यासाठी हे सगळं घडलं ते मिळाल्यानंतर तू आता नाही म्हणतेस? बानू, आम्ही तुला शिवलोकात नेण्यासाठी सिद्ध आहोत. आता आमच्यासह यायचे की नाही हा सर्वस्वी निर्णय तुझा आहे. सूर्योदयानंतर आम्ही कैलासाकडे प्रस्थान करणार आहोत. हवं तर तोपर्यंत तू विचार करू शकतेस. जी देवा, पर आता जाते म्या. पर जाण्या अगोदर तुमच्या दोघांच्या बी पायावर डोकं ठेवायचं आहे. देवी आणि तुम्हासनी डोळं भरून बघायचं आहे. शुभम भवतु. शुभम भवतु. मी जाते. बानू, काय ठरवलंयस तू? तुम्हाला असं वाटेल की हा खंडोबा आता इथून निघून गेलाय. श्रद्धा आणि विश्वास ठेवा की मी म्हाळसा आणि बानूसह ह्या जेजुरीत शक्ती रूपाने चिरंतन निवास करणार.